कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी विरोधात पोलिसात तक्रार दाखल। कारंजा शहरातील स्ट्रीट लाईट पोल काल झालेल्या पहिल्या पावसात रस्त्यावर पडल्याने कामांचा दर्जा जगजाहीर झाला आहे। त्यामुळे अशा बेजबाबदार नगर परिषद मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे। कारंजा शहरात विकास कामाचे ढोल वाजवत स्वतःची पाठ थापवीत स्थानिक नेत्यांनी प्रचंड गाजावाजा केला होता। मात्र पहिल्याच पावसात कारंजा बायपास आणि मेन रोडवरील खांब पडल्याने गाजावाजा आणि श्रेय लुटणाऱ्या नेत्यांनी आवाज उठवला नाही। त्यामुळे या कामातील अनियमितता उजागर होऊन कमिशनखोरी समोर आली आहे। त्यात या प्रश्नावर स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्या नेतृत्वात शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याने शहरात पूल मागील भ्रष्टाचाराची एकच चर्चा होत असल्याचे दिसत आहे। या तक्रार अर्जावर प्रदेश सचिव दिलीप भोजराज, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अमीर पठाण, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश कानकिरड, ॲडव्होकेट वैभव ढगे, ॲडव्होकेट लाहोटी, विजय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्या होते।